पण आमच्या गावात कोणाची तरी नजर लागली हो. हा, खूप मोठी नजर लागली. गावात खऱ्या अर्थानं कायापालट झालो. माझ्या गावातली जी काय 22 घरा होती त्या 22 घरात एका घरटी एक माणूस तरी मुंबईत गेलो आणि गावातली लोक असती म्हणजे आमच्या वाडीतली लोक असती कमी झाली. आता तर एवढी प्रश्न पडलो, कोण मेलो तर माणसं मिळणार नाही, कोण कोणाचं बाळ स्वारलं तर बायका मिळत नाही. प्रत्येकाची माणसं घरातून मुंबईत गेलेली असत. मुंबईत वास्तविक ती तरी काय करतं देऊ, हा पोट भरूचा साधन नाही ना. आमच्या कोकणात उद्योग खूप असत, साधना खूप असत, पण लोकांना ती कळतच नाही ते का आपण काय करणार सांगा. खूप प्रयत्न केला आम्ही. आता रेल्वे येईल, उद्या विमान येईल, गाडी धावतात रस्त्यावरून. आणि ह्या कोकणातली लोक असत ना, ती समृद्ध होण्याच्या मागे लागलेली असत, पण मुंबईत रवलेले त्यांचे जे चाकरमानी असत ते अजून त्यांचं धीर होणार नाही, कोकणात येऊन स्थायिक होतो. या दृष्टीने मी कोकणातल्या माझ्या भावबंधांना मी एकच आवाहन करीन, तुम्ही मुंबईत असाच, मुंबईत राहतात, कोणी व्हीआरएस घेतल्या ना, कोणी रिटायर झाल्या, त्या सगळ्यांना माझी एक हात जोडून कळकळीची विनंती असा, हो हात जोडून कळकळीची विनंती असा, जे माझे भाऊबंद मुंबईत जाऊन रवलेले असत, मुंबईत वास्तव्य करून असत, काबाड कष्ट करून स्वतःचा साम्राज्य निर्माण करण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केलेला असा, पण मुंबईत आता काय रवलं नाही. हो, मुंबई आमची रवली नाही, लक्षात ठेवा.